Good morning, all of you. In this lecture, we will start our next question, the procedure of editing. Okay, in last lecture, we were discuss about what is meant by editing, then types, right? So procedure काय आहे बघूया आपण. Editing is very important thing or it's very important step for data analysis and interpretation as well as classification, coding, tabulation. Okay, या सगळ्यासाठी एडिटिंग हे महत्वाचं असेल. ओके, सो एडिटिंग म्हणजे आपण काय बघितलं होतं की जो अनवॉन्टेड डेटा आहे तो आपण काय करणार आहोत तर रिमूव्ह करणार आहोत. एडिटिंग हे दोन टाइप्स मध्ये केलं जाणार आहे, जे ड्युरिंग कंडक्टिंग सर्वे, जेव्हा आपण डेटा हा कंडक्ट करतोय तेव्हा, त्याच्यानंतर जेव्हा आपण डेटा कंडक्ट करून आलो त्याच्यानंतर ऑफिस मध्ये आलो तेव्हा. ओके, दोन्ही टाइप्स मध्ये आपल्याला एडिटिंग हे करायचं होतं, पण त्यासाठी काही स्टेप्स फॉलो करणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. काय आहेत बघा. Procedure: the first, find out the physical appearance of the questionnaire to check that the questionnaire are complete in every sense. जसं मी सांगितलं होतं की पहिली स्टेप मोस्ट इम्पॉर्टंट थिंग इज युअर क्वेश्चनायर, राईट. तुमची क्वेश्चनायर प्रॉपर आहे का? क्वेश्चनायरच तुम्ही रॉंग काहीतरी विचारलेली आहे आणि मग खूप वेळा एडिटिंग करावं लागतं. इट्स बॅड. पहिली स्टेप काय आहे, तुमचा फिजिकल अपीअरन्स ऑफ द क्वेश्चनायर हे तुम्ही काय करा, आधी चेक करा, है ना. तिथे जर वाटलं ओके दिस इज द राईट, दिस इज द रॉंग, दिस इज रॉंग क्वेश्चन, तिथेच तू एडिट कर, म्हणजे पुढे तुम्हाला तसे थोडे प्रॉब्लेम कमी फेस करायला लागतील. सो पहिली स्टेप लक्षात आली. प्रोसिजर मध्ये काय करायचं आहे, पहिल्या स्टेप मध्ये टू फाइंड आउट द फिजिकल अपीअरन्स ऑफ द क्वेश्चनायर अँड टू चेक द क्वेश्चनायर आर कम्प्लीट इन एव्हरी सेन्स. आपला जो मोटिव्ह आहे, आपले जे ऑब्जेक्टिव्ह आहेत रिसर्चचे, आपण ज्या इंटेन्शनने डेटा कलेक्ट करणार आहोत ते सगळे इंटेन्शन फुलफिल होत आहेत का बरं आपल्या क्वेश्चनायर मध्ये, हे चेक करा. ओके, देन सेकंडली फाइंड आउट द अॅक्युरसी ऑफ द आन्सर. ओके, जर आपल्याला अॅक्युरसी ऑफ द आन्सर सुद्धा फाइंड आउट करायचं आहे, दिस इज ऑल्सो पार्ट ऑफ एडिटिंग. मग काय करावं लागेल बरं, मग पुढे सांगितलेलं आहे. दिस कॅन बी डन बाय द इनकरेक्ट आन्सर. आपल्याला इनकरेक्ट आन्सर येऊन चालतील का हो? नाही. तर काय करावं लागेल, आपल्याला आन्सर हे करेक्ट एक्सपेक्टेड आहेत त्या गोष्टी चेक करायला हव्यात. द इनकम्प्लीट आन्सर, इनकम्प्लिटेड आन्सर, द मिसलिडिंग आन्सर, द वेग आन्सर, द फिक्टिशियस आन्सर, ह्या गोष्टी कुठेही आपल्याला फेस करायला लागू नयेत, ह्यासाठी एडिटिंग तुम्ही पहिल्यांदाच करणं गरजेचं आहे, जिथे क्वेश्चनायरचा अपीअरन्स, क्वेश्चनायर प्रॉपर आहे का हे चेक करावं लागेल इन एव्हरी सेन्स. द एडिटर शुड रिजेक्ट all types of the inconsistent answer in the best possible way. पहिल्यांदाच लक्षात आलं की जेव्हा तुम्ही डेटा कलेक्ट करता तेव्हा लक्षात आलं, अरे हे इनकम्प्लीट आहे, हे काय आहे, मिसलिडिंग आन्सर आहे, हे व्हेग आन्सर आहे, तिथेच एडिट करा, त्याला पुढच्या स्टेप कडे पाठवूच नका, कारण पुढे गेला तर तुम्हाला तिथे जाऊन प्रॉब्लेम फेस करायला लागू शकतो. आर यू गेटिंग माय पॉइंट? येस मॅम. लक्षात ठेवा, एडिटिंग कुठे करायला हवंय, फक्त ऑफिस मध्ये सगळा डेटा गोळा करून आलाय आणि बसलाय तर अरे हे काहीतरी चुकीचंच गोळा केलंय असं नको. एडिटिंग हे ड्युरिंग कलेक्टिंग डेटा अँड आफ्टर कलेक्टिंग डेटा, ह्या दोन्ही वेळा तुम्हाला एडिटिंग करणं महत्वाचं आहे. पुढे जाऊया. फायनली चेक वेदर द इंटरव्ह्युअर्स हॅव फॉलो द इन्स्ट्रक्शन प्रॉपर. देन सम गाईडलाईन फॉर एडिटर्स. Be familiar with the editing work and get the complete idea about the guideline and specific instruction given the researcher and order. तुम्हाला एडिट करायचे राईट्स दिलेले आहेत, पण तुम्ही काय करा, त्याच्याशी रिलेटेड गाईडलाईन फॉलो करा. रिसर्चरने काय सांगितलेलं आहे, रिसर्चरने कोणत्या स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन दिलेले आहेत. रिसर्चरने सांगितलं ओके की बाबा काय करायचंय, पहिल्या फर्स्ट पार्ट कन्सिस्ट ऑफ पर्सनल इन्फॉर्मेशन, second part consists of research question and third part consists of open ended question. एडिटरला वाटलं कशाला ओपन एंडेड क्वेश्चन विचारायचे, जाऊ दे ना, नको, तुम्हाला इन्स्ट्रक्शन दिली आहे ना स्पेसिफिक, ओपन एंडेड क्वेश्चन आर नेसेसरी फॉर युअर क्वेश्चनायर, देन ओके तो ठेवून द्या क्वेश्चन तिथे, म्हणजे स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन तुम्हाला फॉलो करावी लागेल. ओके, गाईडलाईन अँड स्पेसिफिक इन्स्ट्रक्शन गिवन टू द रिसर्चर, ह्या सगळ्या गोष्टी काय करा तुम्ही फॉलो. Okay, do not change the original response by altering it.
अरे तुम्हाला एडिट करायला सांगितलंय म्हणजे इतकंही एडिट करू नका की त्याचा ओरिजिनल रिस्पॉन्सच गायब होईल है ना. म्हणजे आपल्याला माहित असेल आता स्नॅपचॅट मध्ये फोटो काढतो पण स्वतःचा रे बाप रे काय तो एवढा इफेक्ट आणि काय कशाला, त्याचा ओरिजिनल इफेक्ट थोडा तरी दिसू द्या है ना. म्हणजे इतकंही त्याला अल्टर करू नका, इतकंही चेंज नका करू की त्याचा ओरिजिनल रिस्पॉन्सच आपल्या लक्षात येत नाही. आर यू गेटिंग माय पॉइंट? Yes, ma'am. So do not change the original responses by altering it. So make change but retain the originality. Okay, make change but retain the originality. तुम्हाला त्याची ओरिजिनॅलिटी मेंटेन करणं, रिटेन करता आलं पाहिजे. Make change is an uniform manner by using the different color. तुम्ही एडिटिंग केलंय, तुम्ही एडिटिंग करताय कोडिंग तुमचं प्रॉपर होण्यासाठी है ना. कोडिंगला हेल्प होण्यासाठी तुम्ही एडिटिंग करताय. मग जर कोडिंग करताना तुम्ही काही कलर्स यूज केले तर ते युनिफॉर्म असावे. फॉर एक्झाम्पल जसं आपण सांगितलं होतं की हरणेसाठी मी एक वेगळा कलर सिलेक्ट केलाय, दापोलीसाठी मी वेगळा कलर सिलेक्ट केलाय, तर तो तुम्ही युनिफॉर्म वापरा. सपोज दापोलीच्या 10 क्वेश्चन साठी मी सपोज येलो कलर सिलेक्ट केला असेल आणि नंतरच्या 12 पासूनच्या रिस्पॉन्सेस जे आहेत हे वेगळ्या कलरने इंडिकेट केले असतील, सो दिस इज द राईट एडिटिंग? No, this is the wrong editing na. That means here we follow the uniform manner by using the different color. Okay, तुम्हाला different color but uniform manner मध्ये follow करणं गरजेचं आहे. Is it clear? Is it clear procedure of editing? Is it clear? Gauri, Rutuja, Says, Saima, जागे आहात का सगळे? Yes, ma'am. हा, मग रिप्लाय द्या फटाफट. माइक ऑन करायला जास्त वेळ नाही लागत. चलो, सो लेट्स स्टार्ट अवर न्यू क्वेश्चन. व्हॉट इज कोडिंग? एक्सप्लेन गाइडलाइन फॉर कोडिंग. एडिटिंग ओके, सगळं एडिटिंग झालेलं आहे, आम्ही छान पद्धतीने एडिटिंग केलंय, वेगवेगळे कलर यूज केले, काही अनवॉन्टेड गोष्टी होत्या त्या रिमूव्ह करून टाकल्या. देन आता आपण कुठे आलोय? कोडिंग कडे आलो. ओके, कोडिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट थिंग फॉर नेक्स्ट प्रोसेस लाईक अ क्लासिफिकेशन अँड टॅबलेट. लक्षात ठेवा. स्टेप्स ऑफ प्रोसेसिंग काय आहेत? पहिली स्टेप आहे एडिटिंग, त्याच्यानंतरची स्टेप आहे कोडिंग, त्याच्यानंतर आहे क्लासिफिकेशन अँड लास्ट स्टेप ऑफ डेटा प्रोसेसिंग इज टॅबलेशन. राईट? So after editing, the next step of organizing the data is coding of the answer for tabulation purpose. क्लासिफिकेशनला असं सेपरेट महत्व नाही दिले तर दॅट मीन्स बऱ्याच ठिकाणी तुम्हाला टॅब्युलेशन सुद्धा बघायला मिळेल. सो कोडिंग इज द प्रोसेस by which the data are organized into the categorized some symbol, letter or number. कोडिंग मध्ये काय करतो बरं आपण? तर जो डेटा आहे तुमचा त्या डेटाला काही सिम्बॉल देतो, काही लेटर देतो, काही नंबर देतो. इतकंच लक्षात ठेवायचं. कोडिंग मध्ये सिम्बॉल असणार आहेत, लेटर असणार आहेत, काही कलर असतील, काही नंबर असतील. ओके, as given to the each question and answer that fall under the particular classes. So coding transfer raw data into symbol. Coding काय करतं? Coding converted your data into symbolical form. तुमचा जो रॉ डेटा आहे तो इझिली अंडरस्टूड होण्यासाठी we can convert our data into symbolic form. In short, coding is essential for a tabulation and analysis of data. तुमचा जो डेटा आहे हा तुम्ही कशासाठी यूज करणार आहात? अनालिसिस साठी, राईट? So because it helps to categorize or classify different and variety responses is managing manageable categories. तुमचा डेटा हा प्रॉपर मॅनेज करण्याचं काम तुम्ही काय करत आहे? ह्या स्टेप मध्ये करत असताय. इन शॉर्ट काय लक्षात ठेवायचं? कोडिंग मीन्स कन्वर्टिंग ऑफ अवर रॉ डेटा इनटू सिम्बॉलिक फॉर्म. Converting our raw data into symbolic form. Are you getting my point? जागे वा. Yes, ma'am. हा, तनिष एकटीच जागे, बाकी कुठे? श्रद्धा, सायमा, स्वालिहा, फटाफट जागे वा. गौरी,
Yes, ma'am. स्वप्नाली, स्वालिहा. ओके, चलो. कोडिंग मध्ये थोडक्यात काय लक्षात ठेवायचं, रॉ डेटा कन्वर्टेड इनटू सिम्बॉलिक फॉर्म. ओके, चला. कोडिंग मे बी डन. 2 स्टेप आहेत कोडिंगच्या, लक्षात ठेवा. 2 स्टेप ऑफ कोडिंग. प्री कोडिंग, that is at the time of preparing the questionnaire. In this method, the code number are printed on the questionnaire itself. ओके, तर तुम्ही म्हणाल अरे पहिलं काम तरी कोणाचं असतं, एडिटिंगचं असतं, पण तिथे सुद्धा तुमचं कोडिंग प्रॉपर होण्यासाठी तुम्ही प्रिंटिंग क्वेश्चनायर मध्येच तुम्ही काय केलेले आहेत तर कोड दिलेले आहेत. म्हणून प्री कोडिंग आणि पोस्ट कोडिंग असे 2 टाइप्स आहेत. प्री कोडिंग मध्ये तुम्ही काय करताय, प्रिपेरिंग क्वेश्चनायर, वी कोड द प्रिंटेड. आपण काय करतो, आपले कोड हे प्रिंटेड त्या क्वेश्चनायर वरतीच देतो. फॉर एक्झाम्पल पहिले 10 नंबरचा किंवा एक कलर दिला आहे ना, रेड कलर दिला, तर रेड कलर वाले जे काही तुम्हाला क्वेश्चनायर दिसत आहेत ना, ते तुम्ही स्पेसिफिक एरियाला यूज करा. येलो कलर दिसतोय तर स्पेसिफिक एरियाला यूज करा. @ एखादा सिम्बॉल तुम्ही स्पेसिफिक दिला असेल तर ती क्वेश्चनायर फक्त तुम्ही जेंडरला द्या. ओके, हॅशटॅग तुम्ही काहीतरी यूज केलेला आहे तर तो सिम्बॉल तुम्ही कोणाला द्या, तर फिमेलला द्या, व्हॉट एव्हर. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही काय करताय, प्री कोडिंग करताय. म्हणजे तुमचं पोस्ट नंतरचं कोडिंग कुठेतरी थोडंसं कमी होण्यासाठी तुम्ही प्री कोडिंग करताय. आर यू गेटिंग? चंपक जागे वा, सगळे झोपले बोलतो. पोस्ट कोडिंग, प्री कोडिंग लक्षात आलं का? पोस्ट कोडिंग नंतर असेल. पोस्ट कोडिंग वेअर कोडिंग इज डन आफ्टर एडिटिंग. इन द केस ऑफ एडिटिंग अँड कोडिंग आर डन सायमल्टेनियस. इथे तुमचं जे कोडिंग आहे ते सायमल्टेनियसली डन होणार आहे. इज इट क्लिअर? Yes, ma'am. गाइडलाइन फॉर कोडिंग. कोडिंग करायचंय ना तर काही गाइडलाइन फॉलो करा. So the work of editing and coding should be given in such a person who are familiar with the work of interview. इंटरव्ह्यू घेणारा पर्सन आहे त्याच्याकडेच द्या काम तुम्ही कोडिंगचं, तो फॅमिलियर आहे. The use of alphabet and symbol is possible in manual data processing and number should be used in the mechanical data. It's very important thing. लक्षात ठेवा, तुम्हाला मॅन्युअली जर तुम्ही डेटा काय करणार आहात, कोड करणार आहात ना, तर तिथे सिम्बॉल यूज करा आणि अल्फाबेट यूज करा. लक्षात येतंय का? जर मॅन्युअली डेटा कोड करणार आहात तर तिथे सिम्बॉल आणि अल्फाबेट प्रेफर करा, आणि जर मेकॅनिकली डेटा कोड करणार आहात तर तिथे नंबर प्रेफर करा. As per the possible, pre-coding should be performed over post-coding. जितकं शक्य आहे तितकं तुम्ही प्री कोडिंग प्रेफर करा, पोस्ट कोडिंग तुमचं कुठेतरी इफेक्टिव्ह होण्यासाठी. Coding involves deciding the category to be used. The category should be all inclusive and mutually exclusive. The all inclusive category means adding category as not applicable and other and above etc. हे पण खूप महत्त्वाचं आहे. पॉइंट नंबर 4 काय सांगायचं आपल्याला, कोडिंग इन्व्हॉल्व डिसाइडिंग द कॅटेगरी टू बी युज्ड. तुम्ही कॅटेगरी डिसाइड करा कोडिंग. दॅट मीन्स द कॅटेगरी शुड बी ऑल इन्क्लुसिव्ह किंवा म्युच्युअली एक्सक्लुसिव्ह. तर 2 कॅटेगरी तुम्हाला काय कराव्या लागतील, यूज कराव्या लागतील ऍज पर दी गाईडलाईन ऑफ कोडिंग. द ऑल इन्क्लुसिव्ह मीन्स ऍडिंग कॅटेगरी ऍज नॉट ऍप्लिकेबल. ओके, मग तिथे तुम्ही नॉट ऍप्लिकेबल, अदर, अबाउट असे वर्ड काय करू शकता, यूज करू शकता. It is better to give a code number for each respondent and different alphabet to identify area or respondent. सिंपल थिंग काय सांगितली तुम्हाला की शक्यतो तुम्ही काय करा तर अल्फाबेट यूज करा. ओके, इट इज बेटर टू गिव्ह द कोड नंबर. कोड नंबर आधी प्रेफर करा टू इच रिस्पॉन्डंट. प्रत्येक सपोज तुम्ही 400-500 जे काही क्वेश्चनायर कलेक्ट करणार आहात त्या प्रत्येक क्वेश्चनायर साठी तुम्ही एक नंबर यूज करा. एक म्हणजे एक नंबर सगळीकडे नव्हे बरं. फॉर एक्झाम्पल 1 to 50, 50 to 60, 60 to 70, वॉट एव्हर. तर असे कोड, असे नंबर तुम्ही यूज करा आणि नंतर अल्फाबेट त्यामध्ये बायफर्केशन करायचं असेल तर अल्फाबेट करा. गिव्ह कोड नंबर फॉर इच क्वेश्चन अँड रिस्पॉन्सेस ऑल्सो.
Okay, give code number for each question and responses. Is it clear? Coding? Yes, ma'am.